आपल्याला मान्यवर व्यक्तिमत्वांना भेटून आनंद झाला आणि आपले चेहरे प्रसन्नतेने फुलले. छान आपण सभाताईंशी मगाशी संवाद साधला. खूप वेगळ्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. पण आज अजून एका विशेष व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेने वाट बघत होतो. आपण कार्यक्रम पत्रिकेवर सुद्धा छानपैकी त्यांचा फोटो आणि त्यांचं आगमन होणार आहे ह्याचा सुगावा आपल्याला लागला होता. ते व्यक्तिमत्व म्हणजे अत्यंत गोड अशा आपल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड. खरं तर आज त्यांनाही येण्याची मनापासूनची इच्छा होती, पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. पण त्या जरी येऊ शकल्या नाहीत तरी त्या आपल्यासोबत आहेत, इथे मनाने आहेत आणि त्यांचा स्नेह, त्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. एकता एक्झिबिशन या दोन्हीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि पॅक फोटो फ्राय कॉन्टेस्टचे विषय सुद्धा किती वैविध्यपूर्ण आहेत. वेटलँड बर्ड्स आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, स्ट्रीट फूड आहे. फार सुरेख असा मनोज्ञ आनंद या सगळ्या उपक्रमात मिळणार आहे. आणि म्हणजे ज्यांनी सहभाग घेतला आहे किंवा जे विजेते आहेत त्यांना सुद्धा आणि बघणाऱ्यांना सुद्धा आयुष्य सुगंधी होतं ते अशा क्षणाने. एक छानशी कविता आहे. मना आवडे ओल्या मातीचा ओलावला ओठ, ताठ तगरीचं धवल तेज, पारिजातकाचं कोमल देठ आणि मस्तीत उमळणाऱ्या मदहोश डुलणाऱ्या सूर्यफुलाची पिवळी शेज, यौवन पहाटेचं ऐश्वर्य क्षितिजाचं आणि चमचमत गुप्पीत हळूच सांगणारे अलगद उघडलेले अधर शिंपल्यांचे, गुलाबाच्या ताटव्यात चुकून उमललेलं चाफ्याचं एकच फूल आणि फुलपाखराने आपल्यालाच निवडलं या खुशीत फुलाला घेतलेली आयटीन चूल. कलाकाराचं अत्यंत जवळचं नातं, मनाला आवडणारं नातं हे निसर्गाशी असतं. आणि ते नातं जेव्हा बोलकं होतं कलेच्या माध्यमातून तेव्हा आयुष्य सुगंधी आणि श्रीमंत होतं असं मी मानते. फार सुरेख पुलंनी लिहून ठेवलंय की आपल्या पोटापाण्याचा उद्योग अत्यंत जिद्दीने करा, पण कारण तो आपल्याला जगवतो, पण कलेशी केलेली मैत्री का जगायचं ते शिकवते. त्यामुळे ही मैत्री किती गरजेची आहे हे अशा उपक्रमात सिद्ध होतं. आज मी येऊ शकले नाही म्हणून मी हात जोडून माफी मागते. आता एकाच हाताने करत, एका हातात आता कॅमेरा धरलेला आहे, पण मनापासून सांगते असे उपक्रम अजून अजून करत राहा. स्वामींच्या कृपेने ही यशस्वी पावलं लोकांना अंतर्मुख आनंदाकडे घेऊन जातील असा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा माफी मागते की मी येऊ शकले नाही आणि शुभेच्छा देते या उपक्रमाला. हरी. आपण सगळेजण आतुरतेने वाट बघतोय तो दुसरा क्षण म्हणजे अर्थातच आपल्याला शिल्पाताईंशी संवाद साधायचा आहे. खरं तर इतकं सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे शिल्पाताईंकडे बघून मला नेहमी ती सदानंद डबिरांची एक गझल आठवते. फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे, फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे, कळ्यांची नजर लागावी असा तो चेहरा आहे. गव्हाळी गौर रंगाला नव्हाळी सोन चाफ्याची, गव्हाळी गौर रंगाला नव्हाळी सोन चाफ्याची, सणाला गौर मांडावी असा तो चेहरा आहे, फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे, कळ्यांची नजर लागावी असा तो चेहरा आहे. अत्यंत देखणं आणि तितकंच प्रतिभा संपन्न, अत्यंत देखणं आणि तितकंच प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे ते म्हणजे कवयित्री, गझलकार, फिटनेस कोच. म्हणजे खूप मोठी त्यांची ओळख आहे. आपण जसजसं त्यांच्याशी बोलत जाऊ तसतसं आपल्याला पुढे पुढे समजेल की त्यांनी काय काय केलेलं आहे आणि त्या काय काय आहेत ते. खरं तर ताई, तुम्ही आर्किटेक्ट म्हणून तुमचं करिअरला सुरुवात केली. तुम्ही आर्किटेक्ट आहात, मग तुम्ही न्यूजच्या क्षेत्रामध्ये कशा आलात? नमस्कार. सगळ्यात पहिली तर दाद डबिरांच्या गझलच्या शेरांना. दुसरी गोष्ट मी इथे आधी नमूद करू इच्छिते की एका कलाकाराला
दुसऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी बोलवणं, त्यांना दाद देण्यासाठी बोलवणं, याच्यापेक्षा मोठा कुठला सन्मान असू शकत नाही. त्याच्यामुळे पुराणिक सर आणि अर्चना, तुमच्या दोघांचे आभार. तिसरी गोष्ट मधुराविषयी मी सांगेन की आमची पहिली ओळख झालेली राजगुरू, हुतात्मा राजगुरू संमेलनाला. मगाशी तिने मला त्याची आठवण करून दिली आणि मला वाटतं तिच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण इतकं सुरेख आणि इतक्या ओघवत्या शैलीमध्ये, ओघवत्या भाषेमध्ये ती बोलते आणि इतकं गोड तिच्या नावाप्रमाणेच मधुर आहे. तर खूप धन्यवाद की तू इथे मला लाभलीस. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर की हो, आर्किटेक्ट मी आहे. ॲकॅडमिक जर माझं पाहिलं तर मी काही वर्ष आर्किटेक्ट म्हणून जॉब करत होते आणि अचानक त्यावेळेला लोकसत्तामध्ये एक जाहिरात आली की नवीन चॅनल अल्फा मराठी आणि त्याच्यासाठी आम्ही वृत्तनिवेदिका आणि निवेदक शोधतो आहे म्हणून. आणि त्यावेळेला फक्त एकमात्र दूरदर्शन होतं आणि दूरदर्शनमध्ये असा कन्सेप्ट होता की तुम्ही 3 ते 4 तासासाठी जायचं, छान अगदी सेलिब्रिटीसारखा मेकअप करून घ्यायचा, तुम्हाला स्क्रिप्ट मिळतं, तुम्ही न्यूज वाचायची आणि त्याच्यानंतर ती डिलिव्हर करायची. तेव्हा फक्त वृत्तनिवेदक होते. अँकर हा कन्सेप्ट की तुम्ही 24 तास किंवा 8 तास तिथेच नोकरी करायची आणि ॲज अ जर्नलिस्ट म्हणून तुम्ही बाहेर जायचं, शूट करायचं, न्यूज कवर करायचं, हा कन्सेप्ट तेव्हा नव्हता अँकरसाठी किंवा निवेदकांसाठी. आणि तेव्हा मी नोकरी करत होते. मग म्हटलं मला काहीच कल्पना नव्हती. मी बातमी वाचली, जाहिरात वाचली आणि म्हटलं आपण जाऊया. काही तयारी केली नव्हती आणि गेले झीच्या ऑफिसमध्ये आणि अचानक त्यांनी मला रिटर्न टेस्टला म्हणाले, रिटर्न टेस्ट आहे मॅडम, तुम्ही बसा. सगळं आपलं GK आणि सगळं ढवळून निघालं. रिटर्न टेस्ट झाली. मग त्यांनी स्टोरी रायटिंगवर पण त्यांचे काही क्वेश्चन्स होते, कारण फार काही माहीत नसतं, आपण फक्त बातम्या बघत असतो. त्याच्यामुळे व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअलला कसं करेक्ट करायचं हे तेव्हा त्या पहिल्या, म्हणजे माझी चाचणी परीक्षा पण तेव्हाच झाली आणि त्यातच मी अग्निदिव्य पण पार केलं. लगेच त्याच दिवशी माझा इंटरव्ह्यू झाला, स्क्रीन टेस्ट झाली आणि मी पास झाले सगळ्यामध्ये. आणि मग त्यांनी मला तेव्हा असं सांगितलं की तुम्हाला पण मॅडम हे असं नाही आहे दूरदर्शनसारखं की 2 तास आलं किंवा 3 तास आलं, तुम्हाला फुल टाईम करावं लागेल. आणि मग माझ्यापुढे असा प्रश्न आला की हे की ते, आणि तळ्यात मिळत नाही आणि मला माझं पॅशन होतं. तर म्हटलं की एकच आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, आपण हे करून बघूया. आणि मला कुठलाच अनुभव नसलेला आणि काहीच कल्पना नसलेल्या क्षेत्रामध्ये मी पहिलं पाऊल टाकलं आणि तो अनुभव ऑलवेज मला खूप आनंद आणि खूप समाधान देऊन गेला असं मी म्हणेन. क्या बात आहे. आणि मग तुम्ही नंतर अनेक चॅनल्सवर, म्हणजे झी मराठी, TV9 अशा अनेक चॅनल्सवर तुम्ही काम केलं. मग तो अनुभव कसा होता आणि तो प्रवास कसा होता एकंदरच? प्रवास लोकांसाठी खूपच ग्लॅमरस होता, आमच्यासाठी खूपच खडतर होता. कारण की लोकांना फक्त आम्ही सुंदर सुंदर साड्या नेसलेल्या, छान मेकअप केलेल्या, गोड दिसणाऱ्या, गोड बोलणाऱ्या अशा दिसतो, पण तसं ते नसतं. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या चॅनलचा फेस असता किंवा मेन अँकर असता, तेव्हा सकाळी तुम्ही गेल्यानंतर, पहाटे माझी समजा 5ची शिफ्ट आहे, मी 3:30ला उठून निघायचे आणि जायचे. आणि मग तिथे तसं आपण झोपाळलेल्या चेहऱ्याने जाऊन मेकअपचा थर घेतल्यानंतर जे उभं राहायचो, ते दुपारी ड्युटी संपेपर्यंत मी उभीच असायची. मला एकही दिवस आठवत नाही की जेव्हा मला मध्ये 10 मिनटं आराम करायला मिळालं आहे. पण ही तक्रार नाही आहे, म्हणजे मी आनंदाने हे सांगते की हे वेगळं चॅलेंज होतं, आव्हान होतं आणि खूप शिकायला मिळतं. तुम्ही नव्या नव्या गोष्टी खूप जवळून बघता. आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच आयुष्य जगत असतो, पण अशा पद्धतीची जबाबदारी घेतल्यानंतर आपल्याला हजारोंची आयुष्य तेव्हा जगता येतात. तुम्ही जर तेवढे सेन्सिटिव्ह असाल तर तुम्हाला ती प्रत्येक आयुष्याचा तो अनुभव, तो जो रस आहे तो तुम्हाला अनुभवायला मिळतो, तो चाखायला मिळतो. हो, खूप चॅनल्स वेगवेगळे असं म्हणता येईल की झी मराठीमध्ये मी काम केलं, एंटरटेनमेंटमध्ये त्यांचं काम केलं, त्यांच्या शोजसाठी मी अँकरिंग केलं. मग त्याच्यानंतर झी 24 तास हे पहिलं मराठी बातम्यांचं चॅनल झालं, त्याच्यासाठी मी अँकर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता मराठीमध्ये काम खूप झालं, आता हिंदीमध्ये आपण प्रयत्न करून बघूया. आणि तिथून मी TV9 महाराष्ट्र होतं तेव्हा हिंदीसाठी, त्याला शिफ्ट झाले. तर मला वाटतं की आव्हानं मला आवडतात आणि जितकी आपल्याला आयुष्यामध्ये आव्हानं येतात, अडचणी येतात, आपण त्याच्यावर मात करू तर आपण आयुष्यात जास्त ग्रो करतो, आपली वृद्धी होते असं मला वाटतं. विकास आणि वृद्धी दोन्ही होतं
आणि मजा, म्हणजे मी असंच म्हणेन की खूप छान मजा आली. क्या बात आहे. म्हणजे एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नवी, तसा हा अनुभव होता निश्चितच. आणि फक्त अँकरिंग नाही, तुम्ही रिसर्चर म्हणून काम केलं, म्हणजे सर्व. आणि तो अनुभव कसा होता? मला वाटतं खूप त्याच्यामध्ये अँकरिंगपेक्षा पण त्याच्यामध्ये खूप जास्त काम करावं लागलं असेल वेगळ्या पद्धतीचं. करेक्ट आहे मधुरा. कारण कसं असतं, समजा एखादा कार्यक्रम आहे, त्याला एखादा प्रोड्युसर आहे, तो प्रोड्युसर त्याच्यासाठी एक स्क्रिप्ट फलाना लिहितो आणि तुम्हाला देतो, पण तुम्ही त्याच्यात जर तुमचे इनपुट्स नाही टाकलेत तर मग तुमच्यात आणि इतरांमध्ये काहीच फरक नसतो. आणि जेव्हा आम्ही झीला काम करायला लागलो, मुळात ते 2 तासाचं काम नव्हतंच. आमच्या स्क्रिप्टवर आम्हीच काम करायचो, आम्हीच रिसर्च करायचो. मी रिसर्चर म्हणून तेव्हा झीला नमस्कार झी मराठी म्हणून एक कार्यक्रम होता, तो लाईव्ह फोन इन प्रोग्राम होता. त्याच्यामुळे तो सोमवार ते शुक्रवार 5 दिवस आठवड्याचा असायचा. रोज आम्ही वेगळा विषय घ्यायचो. मी आणि माझी एक कलिग होती आराधना म्हणून, आम्ही दोघीजणी मिळून त्या कार्यक्रमासाठी गेस्ट आणण्यापासून, कुठले विषय असावेत, त्याचा कॉन्टेंट काय असावा, आणि त्या अर्ध्या ते 1 तासाच्या लाईव्ह शोमध्ये आपल्याला आपलं म्हणणं पण मांडायचं आहे, आपल्याला तो विषय पण कव्हर करायचा आहे, आणि लाईव्ह लोकांचे फोन घ्यायचे आहेत. म्हणजे लोक काहीही विचारतात, लिटरली काही विचारतात. म्हणजे एकदा असं झालेलं की गर्भजल परीक्षेचा विषय होता, आणि स्त्रियांनी गर्भजल परीक्षा का आवश्यक आहे, मुलाचं लिंग कळावं की नाही, ह्याच्यावर आम्ही खूप सिरियस डिस्कशन करत होतो. आणि एक फोन आला. नॉर्मली आमचं फोनचं स्क्रीनिंग असतं की आधी आमच्या PCR कंट्रोल रूममध्ये फोन घेतला जातो, त्याला विचारलं जातं की बाबा कोण आहेस, कुठला आहेस, तुमचा प्रश्न काय आहे, कारण कधी कधी ते प्रश्न रिपीटसुद्धा होतात, ते टाळण्यासाठी. तर एक मुलगा होता आणि तो म्हणाला की आम्हाला गर्भजल परीक्षेसाठी मला विचारायचं आहे, आणि त्याने तो थ्रू केला फोन. आणि ऑन एअर तो आल्यानंतर म्हणाला की मी 12वी आत्ताच दिलेली आहे आणि मला गर्भजल परीक्षा द्यायची आहे, तर आता मी काय करू. आणि असा लाईव्ह फोन आल्यानंतर गेस्ट होत्या, त्या डॉक्टर होत्या, पण क्षणभर त्याही ब्लँक झाल्या. त्यांना काही कळलं नाही की मी आता काय बोलू. बरं लाईव्ह आहे, तुम्ही तो फोन डायरेक्ट डिस्कनेक्ट करू शकत नाही, तुम्ही रूडली काही बोलू शकत नाही. आणि तो इतका इनिसेंटली त्याने विचारला, कारण खरंच त्याला काहीच कल्पना नव्हती. तर मी म्हटलं तू आत्ता 12वीत आहेस, तुला आणखी 4-5 वर्ष थांबावं लागेल, आणि त्याच्यानंतर तुझी बायको हा प्रश्न विचारायला आली की आम्ही तिला उत्तर देऊ. तो अशा वेळेला तुम्हाला प्रसंगावधान पण खूप राखावं लागतं. किंवा काही जण ऑनलाईन ऑन एअर गेल्यानंतर म्हणतात बायकोला, अगं ते शिट्टी, कुकरची शिट्टी बा, आवाज आला बंद कर, किंवा अमुक झालं बंद कर, की ए पोराला काहीतरी गोट्या हे कर. म्हणजे असं लाईव्हमध्ये इतक्या भन्नाट गोष्टी घडतात, पण त्या तेवढ्याच स्पोर्टिंगली घेणं आणि तेवढ्या जबाबदारीने हँडल करणं खूप गरजेचं असतं. कारण नाहीतर तिथे एवढा मोठा फजिती होऊ शकते, आणि ती तुमची एकट्याची नसते, तुम्ही त्या चॅनलचा चेहरा असता, त्याच्यामुळे तुमची ती एक जबाबदारी असते. खूप चॅलेंजिंग असतं आणि खूप मजा असते त्याच्यामध्ये. कारण असे एक एक किस्से सांगायला गेला तर अख्खा दिवस जाईल, पण असे काही गमतीदार अनुभव येतात. हे प्रसंगावधान खूप गरजेचं असतं, आणि ताईंनी सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांना वाटत असतं की म्हणजे अँकरला काही स्क्रिप्ट दिली जाते आणि तो बोलतो, पण त्याच्यामागे किती मेहनत असते त्याची आणि किती अभ्यास करावा लागतो, ते त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झालं. पण मग एक इथे मी सांगेन ना, अजून एक मला आठवलं की सगळ्यात कठीण काय असतं माहिती आहे का, समजा कोणाचा मृत्यू झाला ना की त्याच्याविषयी आपण बोलायचं. कारण काय असतं, तुमच्या बातम्या सुरू असतात, लाईव्ह टी व्हीला 24 तास काही ना काही नवीन येत असतं, आणि अचानक तुमच्या कानामध्ये, तुमच्या इयरफोनमध्ये सांगितलं जातं की अरे आपण चेंज करतो आहे, आपण ब्रेकिंग न्यूज टाकतो आहे, फलाना गेले. कधी कधी तुम्हाला माहितीच नसतं कोण गेले, तुम्हाला त्या व्यक्तीचं काहीच माहीत नसतं. बरं, जो रिपोर्टर आला असतो किंवा जो PCR कंट्रोलमध्ये असतो, तोही प्रत्येक वेळेला हुशार असतोच असं नाही. नोकरी करणाऱ्या 100 2 ते 4च जण खरंच अभ्यासू आणि हुशार असतात, बाकी यथातथा पोटापाण्यासाठी आलेले असतात. तो फक्त तुम्हाला नाव सांगतो. बरं, आजच्या काळात हे सोपं आहे, कारण आजच्या न्यूज चॅनलला समोर तुम्हाला लॅपटॉप दिला जातो, तुम्हाला म्यूट केलं जातं, तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला मोबाईल हँडल केला जातो. आमच्या वेळेला मोबाईल अलाउड नव्हता, कारण मोबाईल ऑन झाला किंवा तुम्ही त्याच्यावर काही सर्फिंग करताय तर त्याचा त्याचा आवाज येतो, त्याच्यामुळे हे काही अलाउड नव्हतं. फार तर लॅपटॉपवर द्या 2 मिनिटात, किंवा ते प्लेट ती टाकेपर्यंत आणि ते ॲस्टन्स जाईपर्यंत जर तुम्ही काही सर्च मारला तर, आणि त्याच्यानंतर अर्धा ते 1 तास तुम्ही फक्त बोलत राहायचं त्या व्यक्तीविषयी, ज्याचं तुम्हाला काही आगापिछा माहीत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की खरंच ही खूप
आव्हानात्मक गोष्ट असते, कारण तुम्हाला तो बॅलन्स साधा. तुम्हाला काही माहीत नसेल तर यू कॅनॉट प्रिटेंड की मला माहीत नाही. मग तुम्ही मोजक्या शब्दांचा आणि योग्य वापर करा की ज्यातून निदान तुम्ही चुकीची माहिती तरी लोकांना देणार नाही. हे तुम्ही जे आत्ता मोजक्या शब्दांचा आणि योग्य वापर करणं, हे मला वाटतं की हे वरदान एखाद्या कवीला उपजत लाभलेलं असतं. आणि ताई उत्कृष्ट कवयित्री आणि गझलकारसुद्धा आहेत, तर त्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. प्रवास मोठाच आहे, कारण वयाच्या 7व्या वर्षी मी कविता लिहायला लागले आणि तेव्हापासून ऑन अँड ऑफ असं म्हणेन, कारण कधी अचानक स्फुरत राहिल्या तर मग सतत सातत्याने 4-5 वर्ष, कधी मध्ये खंड पडला किंवा स्वतःलाच वाटलं की तोचपणा येतो तो ब्रेक घेऊन. पण हां, कविता ही माझी पहिली ओळख आहे आणि ती नेहमीच माझी पहिली आणि शेवटची ओळख राहील असं मला वाटतं. प्रवास म्हणजे मी कविता लिहायला लागले उत्स्फूर्त. मुक्त छंदातल्या कविता मी अधिक करून लिहिते. त्यातही सामाजिक विषय आणि स्त्रीविषयक मला जास्त आपुलकी असल्यामुळे त्या विषयांवर मी लिहिते. आणि काही वर्षांपूर्वी गझल लिहायला लागले. मग गझलमध्ये आणखी मजा असते, कारण तुम्हाला वृत्तात लिहायचं असतं आणि एका शेरामध्ये तुम्हाला एक अख्खी कविता, अशा अनेक कवितांचा गजरा तुम्हाला विणायचा असतो. त्याच्यामुळे गझल क्षेत्रातही माझा गझल अल्बमसुद्धा झालेला आहे रिलीज, दिवे अत्तराचे म्हणून. तर म्हणजे कोणाला जर खरंच आवड असेल तर त्यातलं 2-3 याचं मी स्वतःच एका मित्राला पकडून, आमच्याकडे मेकअप आर्टिस्ट होता झीमध्ये, त्याला पकडून मी त्याच्यावर शूटिंग करून काही 2-3 कविता गझल्स आहेत त्याचं आम्ही ऑडिओ रूपांतर पण केलेलं आहे. जर कोणाला यूट्यूबला बघायचं असेल तर जरूर बघा, जस्ट शिल्पा देशपांडे नावाने. आणि पुस्तक मात्र अजून माझं कुठलं आलेलं नाही आहे, पण आहे, तो प्रवास कंटिन्यूस सुरू आहे. नक्कीच येईल पण, आणि आम्हाला वाचायला आवडेल. आम्ही वाचायला उत्सुक आहोत. दिवे अत्तराचे, त्याचा तुम्ही उल्लेख केला. त्याच्यातली गाणीसुद्धा अत्यंत दिग्गज प्रतिभावान अशा गायकांनी, म्हणजे रघुनंदन पणशीकर, श्रीधर फडके, अनेकांनी, महेश काळेने पण, हां, महेश काळे, अशा अनेक नामवंत गायकांनी त्याच्यातली गीतं गायलेली आहेत. आणि तुम्ही उल्लेख केलात की कवितांपासून सुरुवात झाली. मग एखादी कविता, मुक्त छंदातली कविता आधी, मग मी गझलेकडे येते. अच्छा, ठीक आहे. मग मी गझलचा 1-2 सुटे शेर घेते आणि मग एक कविता घेते, असं घेते. ओके. शेर घेते. नाते तिचे नि माझे भलतेच द्वाड आहे. नाते तिचे नि माझे भलतेच द्वाड आहे. सासू खट्याळ आहे, मीही लबाड आहे. नाते तिचे नि माझे भलतेच द्वाड आहे. सासू खट्याळ आहे, मीही लबाड आहे. साक्षात अन्नपूर्णा नसते कुणी कधीही. साक्षात अन्नपूर्णा नसते कुणी कधीही. ताटात आपलेपण पूर्वीत लाड आहे. सासू खट्याळ आहे, मीही, खरंच मी लबाड आहे. कविता इथे खूप महिला वर्ग आहे आणि मला खूप छान वाटते बघून की विमेन पॉवर आज इथे दिसते आहे. तर महिलांसाठीची एक कविता मी घेते. कविता आहे बाईचं पेन, बाईची लेखणी. बाईने सुंदर स्वयंपाक करावा, एक एक नाजूक टाका घातलेल्या कशिद्यासारखा. बाईने स्वयंपाक करावा, एक एक नाजूक टाका घातलेल्या कशिद्यासारखा. बाईने चेहऱ्याला पावडर, लिपस्टिक, डोळ्यात काजळ घालावं आणि उन्हाळ्यातला पळस होऊन जावं. बाईने मुलांची मुतेली लंगोटसुद्धा धुवावीत, कारण तरच ती दिसू लागतात देवळातल्या पताकांसारखी. बाईने नोकरी करावी, घरची कामं, मुलाचं, याचं त्याचं, सणाचं, व्रताचं, पुण्यतिथी, जयंतीचं, दसऱ्या, पाडव्याचं. अहो, बाईने काय करावं आणि काय करू नये हे तर आपण मांडतच नाही हिशोबात. नीट पहा हां. बाईच्या बोटांनाच टोचतात सुया, बसतात तवा आणि पॅनचे चटके, लागते धरणं आणि फडक्याची धूळ, काचतात दोरे, निघतात सालं, स्पर्शते नवऱ्याची छाती आणि लुचतं मुलाचं जावळसुद्धा या बाईलाच. लक्षात घ्या, जर तिच्या जीवनाने ओथंबलेल्या बोटातून निघू शकत असेल धार, जशी स्तनांमधून स्त्रवते तशी, तर, आणि म्हणूनच मला वाटतं की बाईने नेहमीच लिहावं, बाईने लिहित राहावं.
धन्यवाद. मागच्या वर्षी जालनामध्ये मला आमंत्रित केलेलं आणि तिथे त्यांनी मला उर्मी काव्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यांनी 2 जणांना पुरस्कार हा दिलेला. कवयित्री म्हणून त्यांनी मला बोलवलेलं आणि माझ्या शेजारी जे दाढीत आहेत ते वेल नोन रिनोन्ड हे आहेत, स्कल्पचर करतात, ते शिल्पकार आहेत. त्यांना आणि मला 25,000 रुपये रोख आणि मानपत्र, शाल, श्रीफळ असा हा पुरस्कार जालनामध्ये दिलेला. क्या बात है. मुक्तछंदातली कविता त्यांनी सादर केली, पण मुक्तछंदाकडून गझलेकडे वळणं, कारण गझलचं वजन, त्याचं मीटर हे पूर्णपणे वेगळं आहे. मग तो प्रवास कसा काय झाला? कारण त्याच्याकरता काही वेगळा अभ्यास वगैरे निश्चितच गझलेकरता करावा लागतो. तर नाही, अभ्यास करावा लागतो असं मीही ऐकलं आहे, पण माझा कधी अभ्यास झाला नाही. मुळात गझल आणि कविता ही वेगळी आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. तसं नाही आहे. गझल हे कवितेचंच बाळ आहे असं म्हणता येईल, कारण कविता सगळ्याच क्षेत्रांना स्पर्श करते. मग कवितेमध्ये मुक्तछंद येतो आणि आपल्या संतांनी अभंग लिहिलेले आहेत ते सुद्धा एका छंदशास्त्रातच आहेत. त्याच्यामुळे गझल आपण असं म्हणू की गझलमध्ये जो मीटर आहे, जे वृत्त आहे आणि आपली वृत्ती, हे जर एकत्र आलं तर कुणीही लिहू शकतं. आणि त्याच्यामध्ये गझलचं फक्त एक नजाकत किंवा एक गंमत अशी आहे की अरबी आणि फारसीतून प्रवास करून उर्दूतून ती आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि ह्या भाषांचं स्वतःचं एक सौंदर्य आहे, या भाषांची एक स्वतःची शैली आहे. कदाचित मराठीमध्ये ती शैली, ती नजाकत येणार नाही, पण आपल्या भाषेची पण एक वेगळी स्टाईल आहे. आणि त्यामुळे मराठी गझल ही आता एका वेगळ्या वाटेवर जाते आहे. मराठी गझलमध्ये जशी व्यक्ती तशा प्रकृती आपण म्हणतो, पिंडे पिंडे मतीर भिन्न हा, तसं प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या शैलीनुसार गझल आता फुलते. म्हणजे अनेक स्त्रिया, फक्त मी एकटीच नाही, अनेक महिला आहेत ज्या स्त्रीप्रधान विषय आणून गझल लिहित आहेत. जो पूर्वी फक्त आशुक माशुक एवढाच लिमिटेड होता, की गझलमध्ये फक्त जो आपली प्रेयसी आहे ती किती छान दिसते, की तिच्या विरहामध्ये माझी काय अवस्था झाली आहे, आणि जाम, दारू याच्या पुढे गझल जात नव्हती. आणि ती गझल आता मराठीत आल्यानंतर मला असं वाटतं जास्त सर्वसमावेशक झाली आहेत. विविध सामाजिक विषयांना आपण हात स्पर्श करतो आहे आणि वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये लोक लिहिताना वेगवेगळ्या विषयांवर लिहायला लागलेत. आणि शेराचं वैशिष्ट्य असं आहे की कविता ही एकाच विषयावर अखंड असू शकते. मग लहान कविता असो किंवा 15 ओळीची असो किंवा 2 पानांची असो. पण जर गझल असेल तर एका गझलमधले 5 शेर, कमीत कमी 5 शेरांची ती गझल मानली जाते. आणि प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयावरचा असू शकतो आणि ती एक पूर्ण कविता असते. त्याच्यामुळे 2 ओळीमध्ये अख्खी कविता सामावणं हे गझलचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अगदी खरं ताई. आणि अजून एखादी गझल पूर्ण, म्हणजे तुम्ही मगाशी एक शेर ऐकवलात, पण एखादी गझल पूर्ण ऐकायला नक्कीच आवडेल. मी मुलींवरचीच एक गझल आहे आणि या गझलचं वैशिष्ट्य असं आहे की यातले सगळे शेर एकाच विषयावर आहेत. मुलींवर सगळे शेर बेतलेले आहेत. वेदनेच्या विस्तवाशी थांबलेल्या या मुली, वेदनेच्या विस्तवाशी थांबलेल्या या मुली, भाकरी बनूनी तव्यावर शेकलेल्या या मुली. लांब रांगातून मिळते घोटभर पाणी म्हणून, लांब रांगातून मिळते घोटभर पाणी म्हणून, भर दुपारी बावडीवर थांबलेल्या या मुली. आणि सांडशीच्या घेत चिपळ्या, काही जणांच्या घरी त्याला पक्कड असं सुद्धा म्हणतात, तर सांडशीच्या घेत चिपळ्या रोज मीरा जाहल्या, सांडशीच्या घेत चिपळ्या रोज मीरा जाहल्या, अंगणी वृंदावनातून जन्मलेल्या या मुली. आणि अशा मुली कशा आहेत तर हास्य ज्यांचे चंद्रभागा, हास्य ज्यांचे चंद्रभागा चेहऱ्यावर पंढरी, हास्य ज्यांचे चंद्रभागा चेहऱ्यावर पंढरी, रोज बाजारात तरीही मांडलेल्या या मुली, रोज बाजारात तरीही मांडलेल्या या मुली. आणि फेडशील पापे कुठे, माझा हा प्रश्न थेट ईश्वराला आहे की फेडशील पापे कुठे, नरकात जाशील ईश्वरा, फेडशील पापे कुठे, नरकात जाशील ईश्वरा,
बघ तुझ्या नावे जगाने सोडलेल्या या मुली, बघ तुझ्या नावे जगाने सोडलेल्या या मुली, सांडशीच्या घेत चिपळ्या रोज मीरा जाहल्या, अंगणी वृंदावनातून जन्मलेल्या या मुली, अंगणी वृंदावनातून जन्मलेल्या या मुली. ह्यामध्ये म्हणजे त्याची इतका संवेदनशील विषय आणि ती संवेदनशीलता थेट अशी काळजाला भिडते आपल्या ते ऐकताना. आणि खरंच संवेदनशीलता असल्याशिवाय अशा गझला किंवा असं काव्य हे स्फुरूच शकत नाही. आणि हे अत्यंत एक संवेदनशील क्षेत्र आणि एक कलात्मक क्षेत्र हे झालं, एक निवेदनाचं कलात्मक क्षेत्र. मग त्याच्याकडून तुम्ही म्हणजे फिटनेसकडे वळलात की आधीपासूनच त्याच्यामध्ये तुम्हाला रस होता? शाळेत असताना आई बाबा सांगायचे, मांडी नाही घासली तरी चालेल, अभ्यास कर. त्याच्यामुळे स्पोर्ट्समध्ये जाण्याचा प्रश्नच नव्हता. तरीसुद्धा थोडंफार इंटर स्कूल आणि याच्यामध्ये मी होते, स्पोर्ट्समध्ये वगैरे मला आवड होती. पण फर्स्ट प्रेफरन्स अभ्यासाला द्यायचा, मेरिटमध्ये यायचे. सुदैवाने मी आले, त्यांची इच्छा पूर्ण केली. पण त्याच्यामुळे फिटनेस आणि स्पोर्ट्स ह्याच्याशी तसा काही संबंध नव्हता. कारण मराठी असं म्हणत नाही, आपल्या देशामध्ये स्पोर्ट्सविषयी बऱ्यापैकी उदासीनता सगळ्याच घरांमध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर मी अशा मीडियाच्या अशा क्षेत्रामध्ये गेले की तुम्ही तेव्हा छान दिसणं गरजेचं आहे. तर म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा मला आठवतं आहे की मी घरची कामं करून, म्हणजे जेवणा खाण्याची भांडी हे सगळं करून सेकंड क्लास, अजूनही मी सेकंड क्लास ट्रेनने प्रवास करते. सेकंड क्लास ट्रेनने प्रवास करून उन्हातानातून रिक्षाचे पैसे वाचून, कारण आम्हाला कन्व्हेन्स पण तेव्हा खूप कमी मिळायचं, 100 रुपये 50 रुपये मिळायचं. मग ते पैसे वाचवून मी जायचे स्टुडिओमध्ये, तोपर्यंत घामाच्या धारा लागलेल्या असायच्या. मला आठवते एकदा मला एक हेअर आर्टिस्ट म्हणाली, मॅम आप अँकर लगती नहीं है. तेव्हा मी तिला म्हटलं, ये आपका लेयर एक चढने दो, उसके बाद आप देखो की अँकर क्या होता है. कारण मला असं वाटतं की ते फक्त तुमच्या दिसण्याविषयी नाही आहे, ते तुमच्या बोलण्याविषयी आहे, तुम्ही समोरच्याला किती कम्फर्टेबल करता याच्याविषयी आहे. त्याच्यामुळे तो सगळा स्ट्रगल करून पुढे येत असताना मला जाणवलं की स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे, सुंदर दिसण्यापेक्षा फिट ठेवणं. आणि मला नेहमी असं वाटतं की स्त्रीने स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण स्त्रीचं कोणीच नसतं. हे थोडंसं कदाचित डायरेक्ट किंवा बोल्ड विधान असेल, पण मी हे स्पष्ट सांगते की आजही एका घरामध्ये नवरा आणि बायको तितकेच, ती स्त्री विदुषी असेल आणि एकाच क्वालिफिकेशनचे असले तरी अजूनही एक्सपेक्ट केलं जातं की स्त्रीने जेवण करावं, नवऱ्यासाठी पाणी आणावं, गेस्ट आल्यानंतर स्त्रीने पुढे करावं. ही आपली संस्कृती जरी असेल तरी त्यात जे एक्स्ट्रीम आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्रीने स्वतःला, आज आपल्याला सुपरवुमन व्हायचं, आपल्याला सगळी क्षेत्र सांभाळायची आहेत, सांभाळा, पण स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्या की जेणेकरून तुम्ही अंथरुणाला खेळलात तर तुमच्याकडे कोणी विचारायला येणार नाही. तुम्ही स्वतःला सक्षम करा, इतकं सक्षम करा की समोरच्याला वाटलं पाहिजे की हां ही आहे म्हणून आहे. तर असं थोडंसं प्रवासाला सुरुवात झाला. माझा मुलगा आता 12 वर्षाचा आहे. तर माझा मुलगा झाल्यानंतर मी छोटासा 8-10 वर्षाचा छोटासा ब्रेक घेतला करिअरमधून. आणि त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की अरे 2-4 किलो वजन पण असं स्वतःला खूप वाटतं. आणि 2-4 किलो वजन वाढलं आणि मला असं वाटायला मी आता माझं फिटनेस लेवल कमी होणार आणि मी आता काय करू. मग मी परत थोडंसं व्यायामाला सुरुवात केली आणि 1-2 महिने मी योगा वगैरे केलं. आणि मला असं वाटायला लागलं की मला घरी काही करण्याचा कंटाळा येतो आहे, मला रनिंग वगैरे करायला सुरुवात केली पाहिजे. मग मी माझ्या सोसायटीमध्येच खाली जाऊन वॉक करायला लागले. 1 आठवडाभर वॉक केला आणि माझ्या लक्षात आलं की एवढा हळू मी वॉक करू शकत नाही, मला थोडंसं जॉग करण्याची गरज आहे. मग जॉग कसा करायचा, मग टार रोड्सवर कधीही चांगलं, कारण सिमेंटच्या रोडवर तुम्ही केलं तर तुमच्या पायाला डॅमेज होतं. मग मी रोडवर जायला लागले. असं करून मी हळूहळू 1 किलोमीटर 2 किलोमीटर 5 किलोमीटर करायला लागले. मग मला एक ग्रुप भेटला. मग त्या ग्रुपचे कोच होते, ते म्हणाले तुम्ही माझ्याबरोबर वाय डोंट यू जॉईन अस. आणि मग त्यांच्यावर मी साधारण 1 वर्षभर मी ट्रेनिंग्स घेतले. आणि मी 5 किलोमीटर 10 किलोमीटरमध्येच अडकलेले होते, कारण त्याच्यामध्ये असं असतं की यू गिव्ह युअर बेस्ट, गिव्ह युअर PB, तुमचं पर्सनल बेस्ट घ्या, तुम्ही sub 1 करा, म्हणजे 60 मिनिट्सच्या बिलो 10 किलोमीटर्स धावून दाखवा. आणि त्यावेळेला मी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि ट्रेनिंग्स करून तेच करत होते.
आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ग्रुपमध्ये राहिले तर मग मी हे एवढंच करत राहीन. आणि मीनवाईल कोविड सुरू झाला आणि मग सगळेजण आपापल्या घरी बसले, कोणाला काही बाहेर जाता येईना. मग घरी एक्सरसाइजला सुरुवात केली आणि एक दिवस मला असं वाटायला लागलं की रनिंगसुद्धा आपण घरीच करूया. फ्लोअर एक्सरसाइज बरोबर आपण घरात पण धावू शकतो. तर बरेच जण मला म्हणाले, नाही नाही घरात काय अगं, ते एवढंसं जाऊन येऊन 10 फूट 12 फुटामध्ये चक्कर यायला लागेल. तर मी म्हटलं मी प्रयत्न करून बघते. मग घराचा दरवाजा उघडा ठेवून मी कोविडच्या वेळेला धावायला सुरुवात केली आणि एका संडेला मी 21 किलोमीटर घरी केले. आणि दॅट वॉज ॲन अवेकनिंग फॉर माय एंटायर ग्रुप ऑल्सो, ज्यांच्यावर मी आधी करायचे. कारण जे काहीच करत नव्हते किंवा काही जण हळूहळू डिप्रेशनमध्ये जायला लागले, ते असे धडकून जागे झाले खडबडून आणि ते म्हणाले, अरे घरातल्या घरात धावून जर हाफ मॅरेथॉन करू शकतो, ही जर करू शकते तर आम्ही का नाही करू शकत. आणि मलाही त्याच्यामुळे खूप बूस्टअप मिळालं. आणि मग कधीच मी हा विचार केला नाही की जसं म्हणतात की एज इज जस्ट अ नंबर, तसं रनिंगमध्ये सुद्धा मला वाटतं की इट इज जस्ट अ नंबर अँड इट्स ऑल अ माइंड गेम. तुम्ही करत जायचं आणि हा विचार नाही करायचा की पुढे काय होईल. कारण फ्युचरमध्ये जगण्यापेक्षा तुम्ही प्रेझेंट तुमचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. तर गेल्या 1-1.5-2 वर्षात मी तसा प्रयत्न केला. माझा 25 केले, त्याच्यानंतर मी 50 किलोमीटर केले, पुणे अल्ट्रा केलं, त्याच्यामध्ये मी विनर झाले. आणि आत्ता 1 महिन्यापूर्वी मी बँगलोरला गेलेले. बँगलोरला जरकाबंडे फॉरेस्ट म्हणून आहे, ऑलमोस्ट 10,000 मीटरचं एलिव्हेशन होतं. 80 किलोमीटर्स माझे फर्स्ट मी तिथे केले अँड दॅट इज ऑल्सो विदाऊट ट्रेनिंग. तरी मी लोकांना रेकमेंड करते, प्लीज विदाऊट ट्रेनिंग करू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरी होऊ शकते. बट आय गेव इट अ ट्राय. माझं ट्रेनिंग सायकलिंगमध्ये सुरू होतं. मी लाँग डिस्टन्स सायकलिंगसुद्धा करते, 100-200 किलोमीटर आरामात होऊन जातात. आणि मी हे याच्यासाठी सांगते की जर मी या वयामध्ये करू शकते तर कुणीही करू शकतं. अँड इट्स ऑल अ माइंड गेम. आणि प्लीज स्पेशली महिला इथे आहेत एवढ्या म्हणून मी सांगते की फिटनेस इज द मस्ट अँड इट्स अ लाईफस्टाईल. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी आत्ता जिममध्ये जाईन, पैसे देईन किंवा डायटिशियन प्लीज बारीक होण्याचा अट्टहास करू नका. उपाशी स्वतःला मारून बारीक होऊ नका. दॅट डझंट टेक यू एनीवेअर. कारण आपल्याला 70, 80, 90 वर्ष खूप चांगलं जगायचं आहे, ताठ कणा ठेवायचं आहे, कुठलेही रोग न होता. म्हणजे आज जेव्हा मी बऱ्याच जणांना बसल्यानंतर गप्पा मारल्यानंतर जेवायला गेल्यानंतर हळूच पर्स उघडून गोळी घेताना बघते, तेव्हा मी सांगते नाही, हे आपल्याला नको आहे. कुणालाच नको आहे, स्त्रीलाही नको आणि पुरुषालाही नको आहे. आणि यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्यामध्ये सुद्धा मी जाऊन असं म्हणेन की कोणीच आपल्याबरोबर नसतं, त्याच्यामुळे कोणी काय बोललं त्याचा स्पेशली महिलांनी त्रास करून घ्यायचा नाही. तुम्ही स्वतःचे आनंद स्वतःला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये शोधायला शिका. जसं की आपण फोटोग्राफी किंवा कोणाला पेंटिंग आवडत असेल, कोणाला आणखी काही आवडत असेल, स्वतःची एक स्पेस निर्माण करा, स्वतःचा अवकाश निर्माण करा आणि इतक्या मोठ्या व्हा ना की सगळे तुमच्या पुढे लहान वाटायला लागतील. मग तुम्हाला कोणाचीच गरज भासणार नाही. स्वानंदासारखा दुसरा आनंद आयुष्यामध्ये नाही. कुठलीही रोगराई तुम्हाला होणार नाही, काहीही होणार नाही. क्या बात आहे. म्हणजे तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, तसं आहे आपला आनंद आपल्याकडे. किती महत्त्वाची गोष्ट ताईंनी सांगितली की आपला आनंद आपल्याकडे आहे, फक्त तो आपल्याला आपल्यामध्येच शोधता आला पाहिजे. तो दुसऱ्यांवर आपल्याला आनंदाकरता अवलंबून नाही राहिलं पाहिजे. ते हा आत्ता मी बँगलोरला जी रन केली तिथला हा फोटो आहे. त्याच्या जस्ट आधी मी पुणे मॅरेथॉन केली अल्ट्रा. त्याच्या आधी हा जो आहे हा मी चंदीगडला स्टेडियम रन झालेली, 12 hours स्टेडियम रन मार्चमध्ये. त्यावेळेला मी तिथे पार्टिसिपेट केलेलं. तेव्हा 64 किलोमीटर्स मी केलेले. शेवटी पायांची खूप वाट लागलेली, हेही सांगते. दुःख होतं हां, म्हणजे पेन होत नाही असं अजिबात नाही. कोणी म्हणाल अरे पेन होत नाही, असं काही नाही. पेन होतं, तुम्हाला दुःख होणार, तुम्हाला त्रास होणार, त्या दुःखावर मात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आपलं शरीर हे असं मिरॅक्युलस मशीन आहे की आपण ते जेवढं वापरू ना तेवढं ते चांगलं होत जातं. विथ एज इट गेट्स बेटर. त्याच्यामुळे तुम्ही चालवत राहा आणि इट्स ऑल युअर ग्रिट, तुमची हिंमत आणि तुम्हाला किती इच्छा आहे. त्रास होत नाही असं नाही, पण तुम्ही तुमच्या शरीर जे देतं ते सिग्नल ओळखायचे आणि करत राहायचं. कोचिंग घ्या, तुम्ही ट्रेनिंग्स करा, तुम्ही चांगलं डाएट ठेवा. चांगलं डाएट म्हणजे मी परत म्हणेल की होम कुक्ड फूड, साधं सात्विक हे सगळं करा. ऑन टाईम, चांगल्या वेळेवर निद्रा, पूर्ण 8 तास 7 ते 8 तास झोपणं आणि मनःशांती हे महत्त्वाचं आहे.
हे बँगलोरच्याच रनचं आहे. ते चंदीगडच्या रनचं आहे. 2-3 फोटोज मी हे दिलेले. सो आत्ता मी ट्रेल रन्स करते आणि हे मला सांगण्याची गरज याच्यासाठी वाटते की अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे नॉर्मल डिस्टन्सपेक्षा जास्त. नॉर्मल मॅरेथॉन आपली 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन असते, त्याहून जास्त 50, 75, 100, 100 माईल्स असा येतात. आणि जर तुम्ही ग्लोबली बघितलं, फक्त महाराष्ट्रात किंवा देशातच नाही तर ग्लोबली, तर मुळात जसं की आता TMM झाली, टाटा मुंबई मॅरेथॉन आत्ता नुकतीच होऊन गेली, त्याच्यामध्ये 20,000पेक्षाही जास्त पार्टिसिपेंट्स होते. प्रचंड प्रमाणात लोक ह्याच्यात पार्टिसिपेट करतात. अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये एका वेळेला 100 लोकांनी केलं म्हणजे आम्ही असं म्हणतो की मॅरेथॉन जबरदस्त झाली. आणि त्या 50 ते 100 लोकांमध्ये फक्त 1 किंवा 2च बायका असतात. म्हणजे लाँग डिस्टन्ससाठी बायका जातच नाहीत. आणि खरं तर स्त्री इतकी सहनशक्ती तिच्यात आहे आणि आपल्याला लहानपणापासून असं वाढवलं गेलं आहे आणि एवढा त्रास आणि चोप दिलेला आहे बाईला की सगळं झालं तरी तक्रार करायची नाही, हो पण संसार सांभाळ, हो जे काय करशील ते सगळं संसार मुलाबाळांचं नवऱ्याचं करून कर. आणि ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, स्त्री खरंच दैवी याला गेलेली असं मला वाटतं. म्हणजे स्त्रीमध्ये एवढी सहनशक्ती आहे, मानसिक स्ट्रेंथ एवढी आहे आणि त्याचा वापर स्त्रीने केला पाहिजे. म्हणून अल्ट्राजमध्ये लॉंग डिस्टन्ससाठी, आणि सबाचं पण उदाहरण आपल्यापुढे की शी इज अ फायटर, त्याच्यामुळे मला वाटतं की स्त्रीमध्ये जे हे फायटिंग स्पिरिट आहे ना, हे आपण आव्हानं जास्त स्वीकारली पाहिजेत. कुठल्याही गोष्टीला कधीच नाही म्हणू नका. आणि मला हे जमणार नाही हे आता कधीच म्हणू नका. नाही जमणार असं वाटलं तर म्हणा प्रयत्न करून बघते, लेट मी ट्राय. तुम्ही स्वतःला नुसतं एवढा एक हाताने थोपटून लेट मी ट्राय म्हणालात ना, तर आयुष्यात कुठलीच गोष्ट कुणालाच अशक्य नाही असं मला वाटतं. खूप महत्त्वाची गोष्ट ताईंनी सांगितली की जो प्रयत्न आहे आपला तो शेवटपर्यंत सोडता कामा नये. आणि खरंच या गोष्टीचा स्त्रियांनी विचार करणं किंवा स्त्रियांनी स्वतःच्या आनंदाचा विचार करणं, त्यांच्या आंतरिक, आपण त्यांनी सांगितलं जसं त्यांच्या आरोग्याचा विचार करणं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि छान ताईंनी त्याच्यामध्ये फिटनेस टिप्ससुद्धा आपल्याला दिल्या. तशा आम्हाला तुमच्याकडून जरा ब्युटी टिप्ससुद्धा घ्यायला आवडतील. गझल क्षेत्रातले खूप सिनियर आहेत, अनफॉर्च्युनेटली ते आता नाही आहेत, उर्दूमधले शायर. तर त्यांना एकदा असं विचारलेलं मी कि सर आप इस एज में भी इतना खूबसूरत कैसे लिख पाते हो. तर त्यावेळेला ते म्हणालेले की ये उमर की नहीं, ये नज़र की बात है. त्याच्यामुळे सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये आहे. आणि कोण किती देखणं आहे याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता आणि तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, तुम्ही कुठल्या बावन कशी सोन्यासारखं बुशीमध्ये घडून तापून सुलाखून बाहेर आलेलं आहात यातून सगळं अवलंबून असतं. त्याच्यामुळे पहिलं थँक्यू. पण माझ्याकडून हीच टिप आहे की स्वस्थ राहा, तुमच्या वर्तमानात जगा आणि स्वतःकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. एक स्वतःकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला ताईंनी दिला. आणि दुसरं मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आता मी फिटनेसच्या प्रवासाबद्दल तुम्हाला विचारलं, त्याच्यानंतर तुमचं आत्ताचं जे काम आहे, आता त्या ॲमेझॉन इंडियामध्ये ग्लोबल एडिटर म्हणून कार्यरत आहेत. मुळात मला या कामाविषयीच जाणून घ्यायला आवडेल की हे नेमकं काय काम आहे. ओके. हे खूपच म्हणजे मजेशीर असं घडलं की काही वर्षांपूर्वी असं झालं की मला अचानक फोन आला. आणि इनफॅक्ट मला एकाच दिवशी 2 फोन आले. एक मी जेव्हा TV9ला होते तेव्हाच्या माझ्या एडिटरचा फोन आला की डिजिटल मीडियामध्ये तुला काम करायला आवडेल का, की आपल्याच मोबाईलमध्ये न्यूज शूट करायच्या, ते पाठवायचं अमुक तमुक. तर मी म्हटलं की सर हां मी विचार करते, कारण कोविडचं सुरू होतं, बाहेर जाऊ शकत नाही आणि ह्या बऱ्याच रिस्क होत्या. आणि त्याच दिवशी मला दुपारी नंतर असाच एक फोन आला एका लेडीचा, आणि त्या म्हणाल्या की मी ॲमेझॉन इंडियामधून बोलते आहे. तर आम्हाला ॲमेझॉनसाठी ज्या सेलर्ससाठी जे पेजेस असतात ते आम्हाला मराठीत करायचे आहेत, आम्ही मराठीमध्ये ते लॉन्च करतो आहे. तर तुमचं नाव आम्हाला 2-3 जणांनी सुचवलं मराठीच्या क्षेत्रातल्या. तर मी हे फार हलक्याने घेतलं. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा बायोडेटा आणि सगळं प्लीज द्या. तर म्हटलं हो हो मी देते. ओके. मी फोन ठेवला. म्हटलं काय प्रँक कॉल असेल काय माहीत असं. आणि 1 तासाने मला परत कॉल आला
तर त्या म्हणाल्या, मॅम आय एम वेटिंग, आय हॅव नॉट येट रिसिव्ड एनी मेल फ्रॉम यू. आणि तेव्हा मला वाटलं, अरे बापरे, असं खरंच आहे का, म्हणजे मला असं आणि मग मी अक्षरशः म्हणजे लॅपटॉप घेऊन बसले आणि सगळं काढलं आणि पाठवलं. त्याच्यानंतर जवळजवळ महिनाभर इंटरव्ह्यूज झाले आणि मग लकीली मी सिलेक्ट झाले, कारण तेव्हा एका भाषेसाठी एकच एडिटर असं संकल्पना होती. त्याच्यामुळे मराठीसाठी ॲमेझॉनने तेव्हा मला सिलेक्ट केलं. आणि त्यांचे सेलर्ससाठीचे जे मराठी पेजेस होते ते तेव्हा लॉन्च होणार होते. 6 महिन्याचं होता ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ते आम्ही जॉईन झालेले. आणि 6 महिन्यात ते छान लॉन्च केलं. बॅक्टेरिया म्हणून एक खूप मोठी एजन्सी आहे ज्यांच्यावर आणि विथ मशीन्स, आमचे स्वतःचे टूल्स आहेत ॲमेझॉनचे, तर ते वापरून ट्रान्सलेशन्स मोठ्या प्रमाणात केली जातात. आणि त्या ट्रान्सलेशन्सचा रिव्ह्यू करणं, त्याच्यावर कंट्रोल करणं, त्यातलं भाषा ठरवणं, असं विविधांगी काम करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि एका इंटरनॅशनल ग्लोबल कंपनीसाठी मराठीसाठी काहीतरी करण्याचं मला भाग्य लाभलं. आणि लकीली त्याच्यानंतर ते काम संपल्यानंतर मी म्हटलं, आता मला थोडीशी खाज आहे की मी थांबत नाही. आणि खरं प्रामाणिकपणे सांगते की मला ना आय वॉज टेक्निकली व्हेरी चॅलेंज्ड, कारण की मी वेगळ्या क्षेत्रातून आलेले होते. माझ्या क्षेत्रामध्ये काही मेकअप करायचा बसायचं, टेलिप्रॉम्प्टर आणि लॅपटॉपवर रिसर्च करणं आणि न्यूजसाठी फील्डवर जाणं, पण वेगवेगळी टूल्स हँडल करणं, त्यांचं टेक्निकॅलिटी हे काहीच माहीत नव्हतं. आय लिटरली स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच. मी शून्यातून सुरू केलं. समजा 7 ते 8 तासाची माझी नोकरी असेल तर मी 10, 12, 15 तास, कधी कधी 24 तास जागून मी काम केलं. कारण मला माहिती होतं की माझ्याबरोबरचे सगळे आहेत ना, ते कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, कोणी टेक्निकल याच्यातले, त्यांना सगळ्यांना सगळं येतं, मला काहीच येत नाही. आणि सुदैवाने असं म्हणतात ना की तुम्ही केलेलं काम आणि श्रम कधीच वाया जात नाही. आणि माझं श्रम नाही वाया गेलं. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी परत म्हणजे अगदी नवीन इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी मला मग आता आय एम परमनंट देअर, आय एम वर्किंग देअर परमनंटली. आणि इट्स अ व्हेरी डिफरंट, वेगळा हे आहे. आणि आता मराठीमध्ये नाही मी काम करत, आता मराठीचं काम ऑलरेडी झालेलं आहे. तर ग्लोबल लँग्वेजेस आम्ही ग्लोबली वेगवेगळी स्टोअर्स लॉन्च करतो. तर त्या स्टोअर्ससाठीच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या ट्रान्सलेशनसाठी पाठवणं, ती पेजेस, त्याचं मॉनिटरिंग करणं, त्याचं क्वालिटी कंट्रोल करणं, यासाठी मी आता काम करते. खरंच खूप मोठी अचीवमेंट, खूप मोठं यश आहे. आणि ताईने एकंदरीतच त्यांचा जो प्रवास सांगितला खूप मोठं. म्हणजे मला असं ते पी सावळारामांचे शब्द आठवतात, दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर, वरती खाली राजपथावर लक्ष दीप लागले, यश हे अमृत झाले, सुख स्वर्गीचे आले. तसा हा ताईंचा संपूर्णच प्रवास आहे. आणि हे जे तुम्ही मगाशी सांगितलं, जे अँकरिंगचं तुमचं जे फील्ड होतं, त्याच्यामध्ये वावरत असताना तुम्हाला अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा सुद्धा योग आला. मग त्याच्यात मला वाटतं नाना पाटेकर, सचिन खेडेकर अशा व्यक्तिमत्वांशी तुमचा खूप जवळचा संबंध आला. तर तो अनुभव कसा होता? हां, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. कारण जस्ट टॉक नावाचा एक प्रोग्राम मी करायचे, त्याच्यामध्ये सेलिब्रिटी टॉक करायचे. खूपच छान अनुभव होता. मुळात मुखवट्यांमागचे खूप चांगले चेहरे बघायला मिळाले. आणि खूप चांगले चेहरे हे चांगले आहेत हे आपल्याला ऑनस्क्रीन माहीत असतं, ते बाहेर कसे वाईट आहेत हे सुद्धा बघायला मिळालं. नावं मी घेणार नाही. चांगल्या अनुभवांपैकी मी सांगेन नाना पाटेकरांचा, कारण नाना जसा आहे खरंच तसा तितकाच मोकळा आहे. नानाच्या इंटरव्ह्यूचं मला आठवतं की एकतर मराठी चॅनल्स गरीब असतात, त्याच्यामुळे आमच्याकडे बजेट नसतं. त्याच्यामुळे जेवढे कॅमेराज 2-3 कॅमेरा जर त्या दिवशी महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजसाठी कॅमेऱ्यात जाणार नसतील आणि अलॉट झालेले असतील आणि ते मिळाले आणि आपल्या डेट्स मॅच झाल्या, खूप कसरत करून आम्ही जायचो शूटिंगला. नानाचं शूटिंगसाठी आम्हाला स्पेशली हाफ ॲन आवरचा मुलाखतीसाठी वेळ मिळत नव्हता, कारण तुम्हाला त्यांचं जे PR करणारे असतात त्यांच्याशी बोलावं लागतं, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तर नाना त्यावेळेला एका हिंदी पिक्चरचं प्रमोशन करत होते आणि त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती. तर प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळे जर्नलिस्ट येणार होते. आम्ही म्हटलं चला आपला कॅमेरा सेटअप उचलून आपण जाऊया आणि तिथे आम्ही गेलो. मग प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हार्डली 10 मिनटं वेळ दिला जातो. मग सगळ्यांनी प्रश्न विचारला. तर मी म्हटलं की मला नाना तुम्हाला असं विचारायचं आहे, आमचा छोटंसं इंटरव्ह्यूचा. तर नाना म्हणाला छे शक्यच नाही. आणि प्रोड्युसर समोर जातो, म्हणाला शक्यच नाही. तर नाना म्हणाला की ठीक आहे मी बसतो तुझ्यासमोर. आम्ही पटकन 2 खुर्च्या टाकून सेटअप केला
आणि माझ्या हातात वही होती, मी रेफरन्ससाठी माझं लिहून ठेवलेलं. तर नाना म्हणाल ते बघायचं नाही हां. तर मी तर मी म्हटलं की ठीक आहे आपण करूया, सुरुवात तर करूया, आम्हाला 5च मिनटं हवी आहेत. म्हटलं आम्हाला फक्त 5 मिनटं हवी आहेत, कारण प्रोड्युसरने आम्हाला फक्त 5 मिनटाचंच संमती दिलेली. कॅमेरा ऑन, ॲक्शन झाला आणि एक प्रश्न, मग दुसरा प्रश्न, आणि नानांच्या मागून प्रोड्युसर मला हातवारे करून सांगतो की नाही तू कट कर, कारण तू माझ्या चित्रपटाव्यतिरिक्त सगळं विचारतेस. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मी खरंच कारण तो चित्रपट ओके होता, म्हणजे त्याची दखल घेणार का काही नव्हता, पण मी त्या व्यतिरिक्त सगळं विचारलं आणि नाना इतका त्यात रमला. आणि थोडा अभ्यास पण असतो, आपण अभ्यास केलेला रिसर्च, तर नानाला त्याचाही आनंद झाला की कोणीतरी म्हणजे चांगले ऑथेंटिक प्रश्न विचारते. आणि नाना नाही उठला. हाफ ॲन आवर, ऑलमोस्ट 40 मिनिट्सची काहीतरी आम्ही ती इंटरव्ह्यू झाला तो. आणि कट झाल्यानंतर म्हणजे नानाने पण पाठ थोपटली. मग तो म्हणाला मी जेवण आणलेलं आहे, घरचं डाळिंबीची उसळ आणि भाकरी आहे, तर तू माझ्याबरोबर खा. तर मग मी नम्रतेने नकार दिला, कारण माझ्यावर अजून 3 जण उपाशी होते. आणि मग आम्ही तिथून लगेच निघालो आणि तो इंटरव्ह्यू एक्सक्लुझिव्ह म्हणून झाला. आणि त्याच्याच मागे पुढे मला वाटतं दुसऱ्या चॅनलसाठी पण नानाची ते एक्सक्लुझिव्ह मुलाखत झालेली. चॅनल मोठं होतं, त्यांचे कॉन्टॅक्ट्स मोठे होते, पण तरीसुद्धा मी असं म्हणत की आमची मुलाखत जास्त चांगली झाली आणि थेट झाली आणि एकही पैसा खर्च न करता आणि खूप समाधानकारक, आणि माझ्याबरोबरीनेच नानाला पण समाधान देणारी आणि प्रेक्षकांनासुद्धा आनंद देणारी झाली. तर हा एक छान अनुभव होता माझ्यासाठी. खरंच खूप छान आणि किती सुंदर दाद आहे नाना पाटेकरांसारख्या प्रथितयश कलाकाराकडून मिळालेली. आणि मला तुम्हाला अजून एक विचारायला आवडेल, म्हणजे खरं तर हा मी प्रश्न तुम्हालासुद्धा विचारणार आहे आणि त्याच्यानंतर सभाताईंना पण विचारणार आहे, कारण त्यांना मगाशी हा प्रश्न विचारायचा राहिला होता. एक स्त्री म्हणून या क्षेत्रात वावरत असताना काही आव्हानं आली का असं या संपूर्णच क्षेत्रामध्ये, या अँकरिंगच्या क्षेत्रात, कारण ते तर ग्लॅमरशी संबंधित आहे, त्याच्यामुळे त्या क्षेत्रात वावरत असतानासुद्धा आणि तुमचा जो एकंदरीतच प्रवास आहे त्या सर्वच क्षेत्रांमध्ये वावरत असताना? मुळात मला स्वतःला स्त्री म्हणून कधीच अडचण आली नाही, कारण मी कधी स्वतःला स्त्री आणि समोरचं पुरुष असं मानलं नाही. मी प्रत्येकाला माझा सहकारी असंच मानलं. आणि मुळात जात्याच माझ्यामध्ये बंडखोर माझा स्वभाव आहे, हे आता एव्हाना कोणा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तर आय एम अ फायटर अँड आय एम अ सर्वायव्हर. आणि कोणालाच काहीच अशक्य नसतं. एक हात असणारा माणूस उलट जास्त जिद्दीने आपल्यापेक्षा जास्त परफॉर्म करू शकतो, कारण तो 2 हाताची शक्ती एका हातामध्ये ओततो. आपला आत्मा त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामुळे आत्मा ओतून आपण आयुष्यात काही केलं तरी काहीच अडचणी येत नाहीत. आणि जेव्हा समोरचा पुरुष म्हणून तुम्ही स्त्री आहे म्हणून तुमचा फायदा घेण्याचा, गैरफायदा घेण्याचा की असा काही विचार करतो असं म्हणतात, तर तुम्ही एवढ्या स्वतः ताकदवान असाल ना की समोरच्याची हिंमतच होत नाही तुमच्या पुढे, तुम्हाला घाबरतात लोक. त्याच्यामुळे असं काही होत नाही. जिथे होतं तिकडे मला असं वाटतं की तुम्ही तुमचा आवाज उठवला पाहिजे, स्त्रीने स्पष्टपणे बोललं पाहिजे, कारण अन्याय सहन करणं ही सुद्धा करणारासुद्धा तेवढाच मोठा गुन्हेगार असतो. त्याच्यामुळे नाही, असं काही नाही. आणि सुदैवाने मला सपोर्टर जास्त मिळाले आणि तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक आणि स्पष्ट असाल तर अडचणींवर मात होते असं मला वाटतं. क्या बात है. ओके, मेरा फर्स्ट इंडस्ट्री जो था वो होटल इंडस्ट्री था. मैं होटल में थी. अराउंड 2500 men and 1 woman in the main kitchen of this thing. So I was in a completely male dominated industry, completely dominated by men around over there. तो ऐसा होता है ना कि जब सब बंद हो जाता है ना तो तुमको सब फाड़ के बाहर निकलना पड़ता है. So you have to beat them in their game. For that you have to work 4 times harder than your counterpart. It's like that. But if अगर आपने निश्चय कर लिया है तो करना है फिर. That's it. So you have to beat them in their game. It's not an option. Being a woman in a male dominated industry, you just have to work 4 times more. So work. अभी यही जगह है, यहीं रहना है. यहाँ से छोड़ छाड़ के हमको अमेरिका नहीं जाना है. हमको यहीं पे हमारा करियर बनाना है, लाइफ बनाना है, फैमिली है, पेरेंट्स हैं, बच्चे हैं, सब कुछ है. तो भाग तो नहीं सकते और बैठ के रोना भी नहीं है, क्योंकि वो तो सीखा ही नहीं, मम्मी ने ही नहीं सिखाया.
So you might as well just fight it out. अब वो है तो है, जैसा है वैसा है. Take it in the stride. That's all I will say. Even right now, when I'm working, there are very few female photographers. There are even fewer female filmmakers, ad filmmakers, especially in the ad film industry. मुझे 3 नाम याद आते हैं, उसमें से एक मेरा है. It's like that. So there are very few. Your entire unit is men. It's like that. Even right now when I'm working, अगर 70 जन का यूनिट है तो उसमें शायद 5 लेडीज़ होंगे, जिसमें से एक मैं होंगी और 4 एडवर्टाइजिंग एजेंसी से आया है. क्रू नहीं है. कैमरामैन जो होता है वो फीमेल नहीं है. एक फीमेल कैमरामैन के साथ मैं 2 फीमेल के साथ मैं काम कर चुकी हूँ 25 साल के करियर में. इट्स लाइक दैट. अदरवाइज दे आर ऑल मेन, दे आर ऑल गाइज. लाइटमैन, दे आर ओनली मैन in India as well as outside India, even abroad, everywhere they're just guys. तो तुम उनको आप कंट्रोल करना सीखो. तुमने चूज़ किया ना वो इंडस्ट्री में रहना, तो be the best of it, be the best in that game. It's a game, guys, it's a game. Have fun. It's a game, have fun. आणि याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट पण मला ही सांगावीशी वाटते की 4 वाईट असतील ना तर बाकीचे 96 पुरुष चांगले असतात. त्याच्यामुळे असं अजिबातच नाही, कुठेच नाही आहे. आणि जसं मी आधी पण म्हणाले की वृत्ती हा वृत्तीचा प्रश्न आहे. एखादी स्त्रीसुद्धा स्त्रीला किती टॉर्चर करू शकते, हां, मानसिक यातना देऊ शकते, पॉलिटिक्स खेळू शकते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेंडरचा प्रश्न नसतो. याच्यामध्ये चांगली माणसं आणि वाईट माणसं हाच माणूस म्हणून कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे आपली जर दृष्टी चांगली असेल तर आपल्याला जग हे तसंच दिसतं, जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि ताई, भविष्यातली काही ध्येय, काही अजून काही करायचं आहे असं भविष्यात? म्हणजे मला असं वाटतं की आयुष्य चांगले जगण्याची आता कमी वर्ष राहिलेली आहेत. म्हणजे अर्ध आयुष्य जगून झालेलं आहे. अ लिटल बेट. त्याच्यामुळे जरी अजूनही मी तशी मनाने 18 वर्षाचीच असले तरी बायोलॉजिकल क्लॉक हॅज ऑलरेडी स्टार्टेड टिकिंग. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी करत राहिलं पाहिजे. तर आत्ता 80च केलेत, पण माझी इच्छा आहे की लवकरच मी 100 किलोमीटर धावेन आणि त्याच्यानंतर 100 माईल्स करण्याची माझी इच्छा आहे. आणि तुम्ही नक्कीच कराल, आम्हाला खात्री आहे. तुम्ही मगाशी नानांची दाद सांगितलीत, अशीच एखादी अजून संस्मरणीय दाद, म्हणजे खूप तुम्हाला छान कॉम्प्लिमेंट्स मिळाले असतील, पण अशी एखादी संस्मरणीय दाद एक कलाकार म्हणून तुमच्या खूप लक्षात राहिलेली आहे? नक्कीच. म्हणजे अशा बऱ्याच आहेत, पण मला एक आठवते अनुपम खेर यांची. अनुपम खेर यांची मुलाखत घेतलेली खूप वर्ष झाली. त्याच्यामुळे त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांचा ॲक्टिंग स्कूल आणि तिथे जाऊन घेतलेले. ही स्पीक्स व्हेरी वेल. ही स्पोक इन हिंदी दो. हां, ही स्पोक बिकॉज ही वॉज नॉट कम्फर्टेबल पूर्ण अर्धा तास बोलण्यासाठी. तर त्यांची घेतली प्रश्न. त्यांना मी मराठीत आणि हिंदीमध्ये शूट करताना मी मराठीत घेतले, त्यांना नाही कळलं तर हिंदीमध्ये असं केलं. त्या मुलाखतीमध्ये सगळ्यात आनंददायी भाग असा होता, अशोक सराफ यांची सुद्धा घेतली, तेही मी छोटंसं उदाहरण सांगेन. अनुपम खेर, माझी थोडी ती सवयच आहे की मला खूप आधी रिसर्च करायला खूप आवडतं. तर मी खूप ही वेबसाईट मला सगळेजण ऑफिसमध्ये पण त्याला गुगल क्वीन म्हणायचे, कारण कोणाला काही नाही सापडलं की शिल्पा शोधून देईन, मग ती हा ऑप्शन टाकेल, वर्डचा तो ऑप्शन टाकेल, पण काही करून त्या पर्टिक्युलर गोष्टीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून दे. तर अनुपम खेर विषय बरंच मी काढलेलं. आणि जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारायला लागले तेव्हा ऑन एअर, म्हणजे आम्ही जेव्हा शूटिंग करत असं होतो त्यावेळेला इन बिटवीन मिडल ऑफ द शूटिंग ते मला म्हणाले, ये तुम्हें किसने बताया, ये तुम कैसे जानती हो. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या प्रश्नाला ही यूज्ड टू आस्क मी, ये तुम्हें किसने बताए. आणि मग शेवटी ते मला म्हणाले की अब मैं तुम्हें जो किस्सा बताने वाला हूँ ना, ये तुम्हें नहीं पता होगा. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातला खूप पर्सनल त्यांच्या दातांविषयीचा किस्सा तेव्हा मला सांगितलेला. आता खूप वर्ष झाल्यामुळे मला त्याचे डिटेल्स आठवत नाही आहेत, पण ते म्हणाले ये तुम्हें नहीं पता होगा क्योंकि मैंने घर के अलावा कहीं किसी पे बताया नहीं है. त्याच्यामुळे दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट विच आय हॅड. आणि दुसरा आणखी एक आठवणीचा किस्सा, अशोक सराफ मामांची मुलाखत मी घेतलेली. आणि तेव्हा
असं झालेलं की आम्ही स्टुडिओच्या बाहेर घ्यायचो मुलाखती आणि ना आमच्याकडे बजेट नसतं. मग एखाद्या रेस्टॉरंट किंवा याच्याशी आम्ही कोलॅब करायचो आणि त्यांना म्हणायचो की तुमचं आम्ही खाली क्रेडिट देऊ, तुमचं नाव देऊ म्हणून. तर त्यावेळेला आम्हाला असं एक छोटंसं पब स्टाईल मिळालेलं नानांसाठी, सॉरी अशोक मामांसाठी, आणि दुसरं कुठलंच नॉर्मल रेस्टॉरंट नव्हतं. त्याच्यामुळे मुळात आमची मुलाखत झालेली आहे, बॅकग्राऊंडला सगळ्या दारूच्या बाटल्या आहेत आणि पूर्ण असं भरलेला अख्खा कपाट. आणि मामा म्हणाले की अगं हे बघून लोकांना वाटेल की माझ्याच घरी आपण करतोय म्हणून. आणि अप्रतिम माझ्यासाठी तो अनुभव झाला मामांचा. मामा खूप आनंदित, म्हणजे ते मला म्हणाले की तू खूपच अभ्यास केला. तर मी त्यांना म्हटलं की अहो इतरांचा मुलाखत घेताना मी अभ्यास करते, पण तुमच्या मुलाखतीसाठी मला ग्रंथच चाळावे लागले, कारण मामांविषयी इतकं सगळं आहे आणि त्यांच्याविषयी अनेकांनी इंडस्ट्रीमध्ये बोललेलंसुद्धा इतकं सगळं आहे की खूप वाचावं लागलं. पण इट वॉज व्हेरी फुलफिलिंग आणि मला खूप आनंद मिळाला आणि प्रत्येक मुलाखत ही त्यामुळे खूप समाधान देणारी झाली माझ्यासाठी. अजून एक किस्सा मी याच्यामध्ये इन्क्लूड करेन छोटासा. हृदयनाथ मंगेशकरांची मुलाखत आम्ही घेणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली त्यांचं वेळेचं टायमिंग तेव्हा जुळत नव्हतं आणि त्यावेळेला आणखी एका दुसऱ्या सिंगरची आम्ही मुलाखत घेतली आणि सारेगमप लिटिलचं तेव्हा सुरू होतं. आणि आपलंच प्रोडक्शन असलं ना की आपल्या प्रोडक्शनसाठी जे गेस्ट येतात त्यांची जास्त हातपाय पकडावे लागत नाहीत, जोडावे लागत नाहीत, कारण ते आपल्यासाठीच येत असतात, तर ते थोडंसं हक्काने. तर मग दुसऱ्यांचा इंटरव्ह्यू झाला, तोही इन बिटवीन देअर 2 शूटिंग्स, त्यांच्या 2 शूटिंग्स स्केड्यूलच्या मध्ये त्यांचा जो लंच ब्रेक होता तेव्हा झाला. ते म्हणाले 15 मिनटं देऊ, 1.5 तास त्याचं रेकॉर्डिंग झालं आणि अप्रतिम ते झालं. ते ऑन एअर गेल्यानंतर हृदयनाथ मंगेशकरांनी स्वतःहून फोन करून सांगितलेलं नाव आय एम अवेलेबल. तर मला असं वाटतं की तुमचं काम क्वालिटीचं असेल आणि ते समाधान देणार असेल, कारण ही इज अ व्हेरी खूप मोठी लोक आहेत हे, तर त्यांनासुद्धा त्यांच्या दृष्टीने समाधान मिळालं पाहिजे की कोणीतरी माझ्यासाठी चांगलं काम करते आणि खरंच माझ्याविषयी काहीतरी जे लोकांना माहीत नाही आणि उत्तम आहे ते देण्याचा प्रयत्न करते. अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर मी चॅनल सोडलं आणि तो कार्यक्रमही नंतर बंद झाला, नाहीतर हृदयनाथ मंगेशकरांचं तेव्हा पेंडिंग राहिलं असं मला म्हणता येईल. खरंच किती महत्त्वाचं, म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये आपण वावरताना अभ्यास हा किती महत्त्वाचा असतो, त्याशिवाय ही दाद मिळू शकत नाही. आणि खरंच खूप कौतुकास्पद असा प्रवास आहे ताईंचा. तुम्हाला कोणाला काही प्रश्न त्यांना विचारायचे असतील तर? एक तर तुम्हाला इतकं बोलायला लावलंस की कोणाकडे आता प्रश्नच नसतील. मुझे पूछना था, लाइक मैंने सुना है इन द टेलीविज़न इंडस्ट्री एंड ऑल दैट स्टफ, सो एंकर्स एंड ऑल मोस्टली मेल एंकर्स को दिया जाता है एंड फीमेल्स हैव टू टेक अ बैक सीट और वट एवर, ऐसा काफ़ी सुनने में आया था, कर्टसी मिस्टर अर्नब गोस्वामी एंड द लाइक्स ऑफ हिम अराउंड एंड वट एवर. तो दैट इज़ द न्यूज़ एंकरिंग, बट इवन अदरवाइज डू यू थिंक ऐसा होता है? आपने एक्सपीरियंस किया है? एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज़ वेरी ह्यूज. इसमें भी आई वुड से कि मराठी एंड रीजनल इंडस्ट्री अभी भी काफ़ी हद तक अच्छी है. यहाँ पे महिलाओं को काफ़ी सुरक्षित महसूस होता है और मुझे लगता है कि अगर आप कोई लाइन क्रॉस करना चाहो तो आपका हाथ पकड़ने वाले बहुत है, और अगर आप नहीं करना चाहो तो कोई माइका लाल नहीं जो आपको टच कर सकता है. एंड मतलब ये हर जगह पे ऐसा ही है. और हिंदी इंडस्ट्री की बात करें, बिकॉज आई हैड बीन वर्किंग इन हिंदी ऑल्सो, मैं यही कहूँगी कि अगर देखिए कई बार ऐसा होता है कि किसी को खुद को जल्दी ऊपर जाना है, अगर आपको ज़्यादा मंजिलें जल्दी चढ़नी है तो आपकी शायद प्रेफरेंसेस अलग हो और आपको अपने ऊपर विश्वास है और आपको लगता है कि मैं फ़ाइट करके भी कर सकती हूँ या कर सकता हूँ, तो वाई नॉट. कई सारी गलत चीज़ें भी कई जगहों पे होती है. मेरे एक्सपीरियंस में ऐसा कभी आया नहीं और मुझे हमेशा बहुत अच्छा सपोर्ट मिला. इनफैक्ट आई वुड से आई एम ओनली वन ऑफ द फ्यू, अदर आई वुड बी ओनली वन एंकर हु वॉज वर्किंग फॉर मराठी एंटरटेनमेंट चॅनल. अगर आप देखेंगे मराठीच्या चॅनल्समध्ये प्रत्येक प्रोग्रामसाठीची अँकर बदलत जाते की या प्रोग्रामला यावर्षी ही अँकर
पुढच्या प्रोग्रामला वेगळी, सीझनला वेगळी. तर मला बॅक टू बॅक एक कार्यक्रमचं संपल्यानंतर दुसरा कार्यक्रम, तो संपल्यानंतर तिसरा, तो संपल्यानंतर चौथा, असं मिळत गेलं. अँड ऑनेस्टली मी कोणालाच जाऊन भेटले नाही, मी कधीच कोणाला बायोडेटाही दिला नाही, मी कोणाबरोबर स्पेशल CCDमध्ये मीटिंगसुद्धा केल्या नाहीत, कारण या सगळ्याची काहीच गरजच लागली नाही. आपलं कामच बोलतं आणि आपण कमी पैशामध्ये, हे महत्त्वाचं आहे, कमी पैशामध्ये चांगली क्वालिटी प्रामाणिकपणे काम करायला जेव्हा तयार असतो तेव्हा, कारण मराठी चॅनल्स आणि मराठीच नाही, रिजनल चॅनल्सचा मुळात जीवच लहान असतो. तिकडे तुम्ही पैशाची खूप अपेक्षा करू शकत नाही, पण तिथे तुम्हाला मिळणारा अनुभव आणि समाधान हे इतकं मोठं असतं आणि तुम्हाला मिळालेली जबाबदारी एवढी मोठी असते की ती जर चांगल्या पद्धतीने निभावून तुम्ही पुढे गेलात तर तुमच्यामुळे अनेकांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं. तुम्ही काहीतरी चांगलं देता, माहिती देता, तुम्ही ज्ञान देता, तर त्याचा लोकांना फायदाच होतो असं मला वाटतं. लाईफ इज हार्ड, but when you give up, it is harder. So don't give up. Please work hard on not giving up. This is what I feel. खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला ताईंनी सांगितली. मला त्यांच्याशी बोलताना एक सुभाषित आठवत होतं, पयसा कमलम कमलेन पयहा पयसा कमलेन विभाती सरहा. कसं असतं, एखाद्या कमळामुळे सरोवराची शोभा वाढते आणि त्या सरोवरामुळे कमळाची शोभा वाढत असते. तसंच त्यांच्या प्रतिभेला त्यांच्या प्रज्ञेची साथ आहे आणि प्रज्ञेला प्रतिभेची साथ आहे आणि त्या दोन्ही गोष्टींमुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे अधिकच उठून दिसतं. आणि खरंच त्यांच्या व्यक्तिमत्वातले सर्व पैलू, त्यांनी केलेला सर्व प्रवास, त्यांनी हाताळलेली सर्व क्षेत्र आणि तिथे दिलेलं आपलं, म्हणजे तिथे सर्वस्व ओतून जे काही त्यांनी काम केलं आणि प्रत्येक ठिकाणी जे उत्तम दिलं, त्या सर्वाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आज खरंच तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला, तुमच्या दोघींशी संवाद साधून फार आम्हाला आनंद झाला. मला वाटतं आपण जोरदार टाळ्या वाजवूया. इतक्या शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी सगळ्यात पहिला आभार. आणि मला असं वाटतं की प्रतिभा असते ना, प्रज्ञा असते ना, तिलासुद्धा काही लिमिटेशन्स असतात. ती कुठल्याही क्षणी थांबू शकते, कारण ती दैवी देणगी आहे. पण तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रामाणिक आणि हार्डवर्किंग असाल ना, आणि तुम्ही माणसं जमवत असाल ना, तर माणसं जमवण्यासारखी आयुष्यातली दुसरी कुठलीच मिळकत नाही. आणि इतकी छान अँकर मिळाली. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद.